Hello friends, welcome back to Info with Gold TV. Today we are going to learn about preposition. What is mean by preposition? Preposition म्हणजेच शब्दयोगी अव्यय असे आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. तर शब्दयोगी अव्यय मराठीत का म्हणतात तर ते शब्दाला जोडून येतं म्हणून. परंतु इंग्लिशमध्ये त्याचे स्पेशल वर्ड असतात प्रेपोजिशनचे. मग प्रेपोजिशन म्हणजे नेमकं काय? तर नाऊन असेल किंवा प्रोनाऊन असेल यांच्यातील जो रिलेशन असतं, संबंध असतं, हे जे सुचवणारे शब्द असतात त्यांना आपण प्रेपोजिशन म्हणून ओळखतो. किंवा एखादी वस्तू आहे त्या वस्तूची नेमकी पोझिशन काय आहे हे जे सांगणारा शब्द असतो त्याला आपण प्रेपोजिशन म्हणून ओळखतो. चला तर मग सुरुवात करूया. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट प्रेपोजिशन इज ॲट. So look at here. When use at. At या प्रेपोजिशनचा यूज कधी कधी करायचा. एक्झॅक्ट टाइम. एक्झॅक्ट टाइम म्हणजे जेव्हा परफेक्ट वेळ आपल्याला माहीत असते किंवा सांगायची असते तेव्हा ॲट ह्या प्रेपोजिशनचा यूज करायचा असतो. ॲट 5 PM. Understood? 5 PM at 6 AM like that. Understood? Next, अजून ॲट या प्रेपोजिशनचा यूज कधी कधी करायचा तर मील टाईम. मील टाईम म्हणजे तुमच्या ज्या जेवणाच्या वेळा असतात त्या. तर सकाळी आपण ब्रेकफास्ट करतो, दुपारी लंच करतो, संध्याकाळी डिनर करतो. ॲट डिनर फॉर एक्झाम्पल, ॲट डिनर, ॲट ब्रेकफास्ट, ॲट लंच. अंडरस्टूड? नेक्स्ट अजून कधी कधी यूज करायचा तर पार्ट ऑफ द डे. पार्ट म्हणजे भाग, हे आपल्याला माहीत आहे. डे दिवसाचा जो भाग आपल्याला सांगायचा आहे, दिवसाचा थोडासा भाग जर सांगायचा असेल तर त्या ठिकाणी आपण ॲट हे प्रेपोजिशन यूज करतो किंवा करू शकतो. फॉर एक्झाम्पल, ॲट मॉर्निंग, ॲट इव्हिनिंग, ॲट आफ्टरनून, ॲट सनडाऊन. अंडरस्टूड? लाईक दॅट. ॲट मॉर्निंग, ॲट सनडाऊन, एक्सेट्रा. अजून कोणत्या कोणत्या वेळी आपण ॲट हे प्रिपोजिशन यूज करू शकतो तर एज. एज म्हणजेच वय. जर आपल्याला एखाद्याचं वय सांगायचं आहे तर ते वय सांगण्याच्या अगोदर आपण त्याच्या बिफोर ॲट हे प्रिपोजिशन यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, ॲट एज ऑफ 24, ॲट age of 24, at age of 30 एक्सेट्रा. या ठिकाणी आपण हेही पाहिलं तर या एवढ्या वेळी म्हणजे अशा टाईम असेल, एक्झॅक्ट टाईम असेल, मील टाईम आहे असेल, पार्ट ऑफ द डे अँड एज ऑफ द युअर एज, अशा वेळी त्या शब्दांच्या अगोदर म्हणजे बिफोरला आपण ॲट हे प्रिपोजिशन यूज करू शकतो. नेक्स्ट प्रिपोजिशन इन. इन हे आपल्याला माहितीच आहे प्रिपोजिशन. इन या प्रिपोजिशनचं मीनिंग आहे इन म्हणजे आत. आपण एखादी गोष्ट जर सांगायची आहे आपल्याला. नेक्स्ट प्रेपोजिशन इज इन. इन म्हणजे त्याचं मिनिंगच आहे आत. जर एखादी वस्तू एखाद्या वस्तूच्या कोणत्याही गोष्टीच्या आत असेल तर आपण तिथं इन हे प्रेपोजिशन यूज करतो. हे आपल्याला माहीतच आहे. म्हणजे समजा आपली नोटबुक बॅगमध्ये आहे. द नोटबुक इज इन द बॅग. द क्लोथ्स इज इन द कबर्ड.
आपण अजून कोणत्या प्रकारे आपण इन या प्रिपोजिशनचा यूज करू शकतो तर सीझन. सीझन मग कोणकोणते सीझन आहेत? रेनी सीझन, समर सीझन, विंटर सीझन. मग त्याच्या बिफोरला आपण इन हे प्रिपोजिशन यूज करतो. इन समर, in rainy, in monsoon, understood, etc. And next use of in preposition month. मंथ म्हणजे महिन्यांची नावे. मग कोणताही मंथ असेल तो मंथ जर आपल्याला एखाद्या सेंटेन्समध्ये सांगायचं असेल तर त्याच्या अगोदर इन हे प्रिपोजिशन आपण यूज करतो. इन March, in January, in February, in October, like that. Understood? And next use of in year. मग कोणताही year असेल 2023, 2022, like that. All year that before we use in preposition. In 2024, like that. देन पिरियड ऑफ टाईम, विशिष्ट वेळेची कालावधी. एक्झॅक्ट टाईम असेल तर आपण याट यूज करतो हे पाहिलं, परंतु विशिष्ट कालावधी या म्हणजे आता तुम्हाला विशिष्ट 1 hour, मग हा एक विशिष्ट पिरियड ऑफ टाईम. सो नेक्स्ट यूज वी आर गोइंग टू लुक ॲट हिअर. सो नेक्स्ट यूज इज पिरियड ऑफ इन प्रेपोजिशन. Period of time means in hour. Like that. In 2 hour, 3 hour, like that. And next preposition is on. ऑन म्हणजे वर. आपल्याला माहीत आहे सिम्पलमध्ये सांगायचं असेल तर एखादी गोष्ट एखाद्या वस्तूवर आहे. ऑन म्हणजे वर. म्हणजे समजा एखादं बुक आहे ते टेबलवर असेल तर आपण काय म्हणतो? द बुक इज ऑन द टेबल. म्हणजे वर. पुस्तक कुठे आहे? पुस्तकाची नेमकी पोझिशन काय आहे? तर टेबलाच्या वर. अजून कोणत्या प्रकारे आपण ऑन या प्रिपोजिशनचा यूज करू शकतो? लुक ॲट हिअर. नेम ऑफ वीक. देअर आर 7 days in a week. So we are use the on preposition before all days of name. For example, on Sunday, on Monday, on Friday, like that. Next, we use the days of part of the day. Part of the day. आपण पाहिलं की ॲट यूज करताना आपण त्यावेळी पण पार्ट ऑफ द डे पाहिलं, परंतु तिथं फक्त आणि फक्त दिवसातील कालावधीचाच उल्लेख होता. परंतु इथं आपल्याला त्या डेचं नेम पण पाहिजे आणि त्याचा विशिष्ट काळसुद्धा माहीत असला पाहिजे. म्हणजे समजा एखादा दिवस आहे, मग त्या दिवसाचं नावसुद्धा आणि त्यातलं कोणती वेळ, सकाळ असेल, दुपार असेल, संध्याकाळ. फॉर एक्झाम्पल फ्रायडे नाईट, मंडे आफ्टरनून, लाईक दॅट. ऑन फ्रायडे नाईट, एक्सेट्रा. डेट
आता आपण ज्या डेट बोलतो, मग कोणतीही डेट असेल तर ती फक्त आपल्याला डेटच सांगायची असेल, मंथ आणि डेट, तर त्या डेटच्या बिफोरला पण ऑन या प्रिपोजिशनचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल, ऑन जानेवारी 25th, etc. These are the example of use of on preposition. So next preposition is form. Form means त्याचं मीनिंगच आहे की फॉर्म म्हणजे कोठून. मग एखादी वस्तू कोठे आहे किंवा कोठून, तर त्याचा यूज कसा केला जातो पहा. वेअर सेन्स. मीन्स द फ्लावर इज फ्रॉम द गार्डन. A flower is from the garden, एक्सेट्रा. म्हणजे एखादी गोष्ट कुठून आहे, आपण एखाद्याला विचारलं तू कुठून येतोस, आय एम फ्रॉम दिल्ली, आय एम फ्रॉम मुंबई, लाईक दॅट. सो look at here, next preposition is to. to या प्रिपोजिशनचा यूज कधी केला जातो, तर विशिष्ट कालावधी सांगण्यासाठी, टाईम, वेळ सांगण्यासाठी टू या प्रिपोजिशनचा यूज केला जातो. टेलिंग टाईम. फॉर एक्झाम्पल, 11 PM to 12 PM, लाईक दॅट. अशाच प्रकारच्या एक्झाम्पलचा समावेश टू या प्रिपोजिशनमध्ये आपण करतो. आणि अशा प्रकारचं जर टाईम आपल्याला सांगायचं असेल विशिष्ट, या कालावधीपासून या कालावधीपर्यंत, किंवा संडे टू ट्यूजडे, लाईक दॅट, म्हणजे असं विशिष्ट यापासून या कालावधीपर्यंत, अशा गोष्टी जेव्हा आपल्याला एक्सप्लेन करायच्या असतात किंवा सांगायच्या असतात, तेव्हा आपण टू या प्रिपोजिशनचा यूज करतो. नेक्स्ट प्रिपोजिशन इज फॉर. फॉर म्हणजे साठी, किंवा याचा यूज सर्टन पिरियड म्हणजे विशिष्ट कालावधीसाठीच केला जातो. सर्टन पिरियड म्हणजे विशिष्ट कालावधी जर असेल तर त्याच्यासाठी आपण फॉर हे प्रिपोजिशन यूज करतो. फॉर एक्झाम्पल, फॉर 3 years, फॉर 2 years, फॉर 3 years, like that. Next preposition is above. अबाव म्हणजे ऑन म्हणजे वर आपण हे पाहिलं, परंतु अबाव म्हणजे त्याच्याही पेक्षा वरची जी सिच्युएशन असते, म्हणजे एखादी वस्तू त्याच्या लगेच लागून वर नाही पण त्याच्याही हायर लेवलला जर असेल तर ती एक्सप्लेन करण्यासाठी, तिची पोझिशन सांगण्यासाठी आपण अबाव या प्रिपोजिशनचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल, म्हणजे एखादी आपल्याला रँक सांगायची असेल, फॉर एक्झाम्पल above the in rank. म्हणजे समजा आपल्याला दोन व्यक्तींची पोझिशन सांगायची,
एक खाली आहे आणि एक वरच्या लेवलला आहे, लगेच लागून नसतो, परंतु त्याच्या वरच्या लेवलला जर असेल तर आपण त्या ठिकाणी समजा 2 व्यक्ती आहेत, 2 स्टुडंट आहेत, एक खालच्या पोझिशनला आहे आणि त्याच्यावरती 2-3 मध्ये आहेत, परंतु तो त्याच्यावरती आहे, तर आपण लगेच लागून असेल तर ऑन म्हणतो, परंतु वरच्या सिच्युएशनला आहे, तो हायर लेवलला आहे, म्हणून आपण सांगू शकतो की जो खालचा आहे त्याची सिच्युएशन वरच्याच्या तुलनेत कशी आहे, वरचा त्या खालच्याच्या तुलनेमध्ये अभाव लेवलला आहे, अभाव द इन रँक. नेक्स्ट अभाव म्हणजे त्यानंतर अबावचा यूज कधी केला जातो तर हायर दॅन समथिंग इल्स, एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीपेक्षा खूप वरच्या लेवलला जर असेल तर आपण त्याचा यूज अभाव या प्रिपोजिशनचा करू शकतो. हायर दॅन समथिंग इल्स. फॉर एक्झाम्पल, एखादी वस्तू जर डोअरच्या खूप वरच्या लेवलला आहे, लगेच दरवाजाला लागून आहे का नाही, खूप वरती ठेवलेली आहे, तर त्या वस्तूचा आपण उल्लेख करताना कसं म्हणू शकतो, अबाव द डोअर, म्हणजे वस्तूच्या दरवाजाच्या खूप वरती आहे ती. अबाव द डोअर एक्सेट्रा. देन नेक्स्ट प्रिपोजिशन इज बिटवीन. बिटवीन या प्रिपोजिशनचं नेमकं मिनिंग काय आहे तर बिटवीन म्हणजे मध्ये, परंतु कशा पद्धतीने, 2च वस्तू असतील आणि त्या दोन्हींच्या वस्तूंच्या जर मध्ये एखादी वस्तू असेल तर त्या वस्तू सांगण्यासाठी, त्या मधल्या वस्तूची पोझिशन, तिन्हींची पोझिशन सांगण्यासाठी आपण बिटवीन या प्रिपोजिशनचा यूज करतो. समजा 2 बॉक्स आहे आणि 2 बॉक्सच्या मध्ये एक कॅट बसलेली आहे, तर ते आपण कसं सांगू शकतो, द कॅट इज सिटिंग इन बिटवीन द बॉक्स. द कॅट इज सिटिंग बिटवीन 2 बॉक्स. याच प्रकारे 2 स्टुडंट असतील, 2 फ्रेंड असतील, त्यांच्या दोघांच्या मध्ये एक तिसरा बसलेला असेल तर त्याचंही आपण एक्सप्लेन करताना बिटवीन या प्रिपोजिशनचा यूज करू शकतो. सो लुक ॲट हिअर. नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट प्रिपोजिशन इज ओव्हर. ओव्हर म्हणजे वरती. सो त्याचं एक्झाम्पल कशा पद्धतीने आपण पाहू शकतो की ओव्हर म्हणजे कव्हर करणे. एखादी वस्तू आपण एखाद्या वस्तूच्या वरून घातलेली आहे समजा, तर ते एक्सप्लेन करण्यासाठी, ते सांगण्यासाठी आपण ओव्हर या प्रिपोजिशनचा यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, कव्हर समथिंग एल्स. मग आपण समजा एखादी गोष्ट म्हणजे शर्टच्या वरून आपण जॉकेट घातलं, तर ते बोलण्यासाठी आपण ओव्हर या प्रिपोजिशनचा यूज करू शकतो. द जॉकेट इज ओव्हर द शर्ट एक्सेट्रा. त्याच्यानंतर ओव्हर म्हणजे समजा आपण एखाद्या भिंतीवरून चढत आहे किंवा भिंतीवर चढत आहे, मग ते सांगण्यासाठी सुद्धा आपण ओव्हर या प्रिपोजिशनचा यूज करू शकतो. ओव्हरकमिंग ऑब्स्टॅकल म्हणजे एखाद्या विशिष्ट साधनावरती आपण चढत असेल तर त्यासाठी सुद्धा ओव्हर या प्रिपोजिशनचा यूज करतो. ओव्हर द ऑल म्हणजे भिंतीच्या वरती.
अशा प्रकारे आपण ओव्हर या प्रिपोजिशनचा यूज करू शकतो. त्याच्यानंतर अमॉंग. नेक्स्ट प्रिपोजिशन अमॉंग. मग अमॉंग या प्रिपोजिशनचा यूज कशा पद्धतीने केला जातो ते आपण पाहणार आहोत. अमॉंग या प्रिपोजिशनचा यूज कधी केला जातो तर आपण पाहिलं की बिटवीन म्हणजे दोनच व्यक्ती असतात आणि त्याच्यामध्ये तिसरा असतो किंवा दोन वस्तू असतात त्याच्यामध्ये तिसरा असतो. परंतु अमॉंग म्हणजे इथं याचा यूज थ्री और मोर दॅन. या ठिकाणी 3 पाहिजेत, वस्तू असतील, पीपल असतील, 3 पाहिजेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त, मोर दॅन. वस्तू त्याच्यापेक्षा जास्त असतील तर आपण अमॉंग हे प्रिपोजिशन यूज करतो त्याच्या अगोदर. म्हणजेच आपल्याला एखादी गोष्ट आपल्या मित्रांमध्ये वाटायची आहे, डिस्ट्रीब्यूट करायची आहे आणि त्यासाठी 3 मित्र असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील तर त्या ठिकाणी आपण बिटवीन न वापरता अमॉंग हे प्रिपोजिशन यूज करतो. फॉर एक्झाम्पल, among friends. Next preposition beside. तर beside म्हणजे नेमकं काय आणि बिसाइडचा यूज कशा पद्धतीने केला जातो तर पहा. बिसाइडचं मराठीमध्ये मीनिंग पाहिलं तर च्या बाजूला असं होतं. मग एखाद्या गोष्टीच्या बाजूला जर असेल तर आपण त्या ठिकाणी बिसाइड या प्रिपोजिशनचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल, मीना सीट म्हणजे 2 मैत्रिणी असतील, मीना असेल, टीना असेल, दोघी जर त्यातली एक जण एका बाजूला असेल तर ते आपण बोलताना, ते एक्सप्लेन करताना आपण बिसाइड हे प्रिपोजिशन यूज करतो. लुक ॲट हिअर. मीना सीट beside Tina. Understood? Next preposition is around. अराउंड या शब्दाचं मीनिंगच आहे की सभोवताली. म्हणजे एखादी गोष्ट मध्यभागी आहे आणि त्याच्या सभोवताली जर बाकीच्या गोष्टी असतील तर त्याचं आपण यूज ते सांगण्यासाठी आपण अराउंड या प्रिपोजिशनचा यूज करू. अराउंड याचं मीनिंग आपण पाहिलं की सभोवताली. मग याचं एक्झाम्पल बघा की आपलं घर आहे, घराच्या भोवती आपण कुंपण करतो किंवा गेट असतं आपल्या घराला. मग त्यालाच आपण काय म्हणतो, द कंपाऊंड इज around the house. Understood? Look at here. Next preposition near. Near म्हणजेच जवळ. एखादी गोष्ट जर आपल्याला जवळ आहे हे सांगायचं असेल तर आपण नियर या प्रिपोजिशनचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल, त्या घरापासून ते झाड खूप जवळ आहे तर हे सांगण्यासाठी आपण द ट्री इज नियर द हाऊस, लाईक दॅट. सो लुक ॲट हिअर. नेक्स्ट प्रिपोजिशन ऑफ लुक ॲट हिअर. नेक्स्ट प्रिपोजिशन इज अंडर. अंडर म्हणजेच खाली. जर एखादी वस्तू एखाद्या वस्तूच्या खाली असेल तर ते सांगण्यासाठी आपण अंडर हे प्रिपोजिशन यूज करतो. फॉर एक्झाम्पल, जर एखादा मुलगा एखाद्या वेड खाली लपलेला आहे तर ते सांगण्यासाठी आपण द बॉय इज अंडर द बेड एक्सेट्रा. म्हणजे त्याच्या खाली सांगू शकतो आपण लगेच, टेबलच्या खाली, बेडच्या खाली, अशा पद्धतीचे एक्झाम्पल अंडरचा या प्रिपोजिशनचा यूज करतो. नेक्स्ट
Next, beneath. Beneath. अंडर म्हणजे पण खाली आणि बिनीथ म्हणजे एखाद्या गोष्टीच्या खाली, ह्याचं सुद्धा मिनिंग तसंच येतं. म्हणजे झाड आहे एखादं आणि झाडाच्या खाली जमिनीवर ज्या गोष्टी असतील तर ते एक्सप्लेन करण्यासाठी सुद्धा आपण बिनीथ या प्रिपोजिशनचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल, द मॅन स्लीप beneath the tree. Etc. Then next preposition is behind. Behind म्हणजे मागे, एखाद्या गोष्टीच्या मागे जर एखादी गोष्ट असेल तर ते सांगण्यासाठी, ते एक्सप्लेन करण्यासाठी आपण बिहाइंड या प्रिपोजिशनचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल, द बॉय इज बिहाइंड द ट्री. जे मुलगा झाडाच्या पाठीमागे आहे असं त्याचं मीनिंग होतं. अशा प्रकारे आपण वी आर लर्न हिअर मेनी prepositions they have used to your sentence. So thanks for watching. Please like, subscribe and share.